बहुचर्चित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादामुळे पैलवान शिवराज राक्षेवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। आता ज्यांच्यामुळे हा वाद झाला ते पंच नितीश काबलिये यांना सुद्धा 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले। नेमका काय आहे हा वाद बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। आधी पैलवान शिवराज राक्षेने घातली लाथ, आता कुस्तीगीर संघाकडूनही कारवाईची लाथ। पंच नितीश काबलिये 3 वर्षांसाठी निलंबित। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतला हाच तो वादाचा प्रसंग। अंतिम लढतीवेळी पैलवान शिवराज राक्षेच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यानं पंच नितीश काबलिये यांची कॉलर धरली। इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं पंचांना जोरदार लाथही घातली। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासातला हा काळा कुट्ट दिवस। त्याचं झालं असं की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे अशी अंतिम लढत रंगली। अंतिम लढतीत पंच नितीश काबलिये यांनी राक्षे चितपट झाल्याचा निर्णय दिला। त्यावरून कुस्तीच्या आखाड्यातच जोरदार राडा झाला। संतापलेल्या राक्षेनं भर आखाड्यात पंच काबलिये यांना लाथ मारली। त्यामुळे पैलवान शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर पैलवान पृथ्वीराज मोहोळला महाराष्ट्र केसरी किताब बहाल करण्यात आला। दरम्यान पंच काबलिये यांच्या वादग्रस्त निर्णयावर तमाम कुस्तीप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला। या वादग्रस्त निर्णयाची चौकशी करण्यासाठी राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। या समितीनं आपल्या अहवालामध्ये पंच नितीश काबलिये यांना दोषी ठरवलं। राज्य कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून काम करण्यावर बंदी घालावी अशी शिफारस कथुरे समितीने केली। त्यानुसार आता राज्य कुस्तीगीर संघानं पंच काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। काबलिया हा जो त्या ठिकाणी पंच होता त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला म्हणून त्यांना 3 वर्षासाठी आपण निलंबित केलं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं। पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचं आता सिद्ध झालंय। त्यामुळे पैलवान शिवराज राक्षेवरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी मागणी कुस्तीप्रेमींकडनं करण्यात आली आहे। राज्य कुस्तीगीर संघानं सुद्धा आता राक्षेचं निलंबन मागे घेण्याचं सूतवाच केलंय। ह्या पंचांच्या चुकीमुळं त्या लेकराचं नुकसान झालं ना, आता त्याला आयुष्यभर हे होऊ शकत नाही। ज्या टायमेला तो रिमूव्ह मागत होता, दाखवा मला मोठ्या स्क्रीनवर, मी चित झाला असलं तर मी 100% जातो। तुम्ही का नाही दाखवलं? राक्षेवर 100% अन्याय झाला। तुम्हाला कळून आलं, तुम्हाला सुचलं की पंचांची चुकी आहे, त्यामुळेच तुम्ही पंचावर बंदी घातली ना। जर महेंद्र गायकवाडांनी जर निलगिरी व्यक्त केलं असेल तर आम्ही 100% त्याची बंदी आम्ही हटवलेली आणि त्याचं निलंबन मागे घेतले। परंतु अजून शिवराज राक्षेचं आम्हाला काही पत्र प्राप्त झालं नाही। त्यावेळेस शिवराज राक्षे आमचे जे पत्र व्यवहार करेत त्यावेळेस आमचे कुस्तीगीर संघाची कार्यकारिणी त्याबाबत निर्णय घेईल। राज्य कुस्तीगीर संघानं घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे। एखाद्या पंचाच्या चुकीची शिक्षा पैलवानाला होऊ नये आणि मुळात कुस्तीच्या उज्ज्वल परंपरेला वादाचं गालबोट लागू नये असा संदेश या निमित्तानं महाराष्ट्रात गेला। पैलवान आणि कुस्ती या दोघांचीही प्रतिष्ठा यामुळे जपली जाणार आहे। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।